नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज बघणार आहे आपण 26 जानेवारीवर काही प्रश्न. तर प्रश्न खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर बघूया पहिला प्रश्न. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? पर्याय दिले आपल्याला 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 26 मे. तर याचे उत्तर होणार 26 जानेवारी. दुसरा प्रश्न बघू. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे परेडमध्ये पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? म्हणजे इथे आपल्याला सांगायचे आहे की पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? पर्याय दिला आहे जवाहरलाल नेहरू, सुकर्णो, राणी एलिझाबेथ किंवा महात्मा गांधी. तर याचं उत्तर होणार सुकर्णो. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पारंपरिक ठिकाण कोणते आहे? पर्याय दिलाय इंडिया गेट, लाल किल्ला, कर्तव्य पथ किंवा राष्ट्रपती भवन. तर याचं उत्तर होणार कर्तव्य पथ. प्रश्न चौथा बघू. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची थीम काय होती? याचं उत्तर होणार भारत लोकशाहीची जननी आणि विकसित भारत. पाचवा प्रश्न बघू. भारताने किती वर्षापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे? तर याचं उत्तर होणार 75. समोरचा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टचे नेतृत्व कोणत्या लष्करी तुकडीने केले? पर्याय दिलाय आपल्याला पायदळ, नौदल, हवाई दल किंवा विशेष दल. तर याचं उत्तर होणार पायदळ. परेडमध्ये विमान प्रदर्शन करणाऱ्या टीमचे नाव काय आहे? पर्याय दिलाय आपल्याला सूर्यकिरण, सारंग, तेजस किंवा गरुड. तर याचं उत्तर होणार सूर्यकिरण. प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करणारे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय दिला आहे नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, गुलजारीलाल नंदा किंवा इंदिरा गांधी. तर याचं उत्तर होणार जवाहरलाल नेहरू. समारंभात 21 तोफांच्या सलामीचे काय महत्व आहे? पर्याय दिलाय प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, शहीदांना श्रद्धांजली, राष्ट्रगीत वाजविणे किंवा परेडची सुरुवात. तर याचं उत्तर होणार राष्ट्रगीत वाजविणे. 10वा प्रश्न बघू. उत्सवादरम्यान ठळकपणे प्रदर्शित होणाऱ्या राष्ट्रीय फुलांचे नाव काय आहे? पर्याय दिला आहे कमळ, गुलाब, चमेली किंवा झेंडू. तर याचं उत्तर होणार कमळ. परेड दरम्यान ईशान्य भारतातील सांस्कृतिक मंडळाद्वारे कोणता नृत्य प्रदर्शित केला जातो? तर याचं उत्तर होणार बिहू. एकोणतीस जानेवारीच्या संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे महत्व काय आहे? उत्तर होणार प्रजासत्ताक दिनाचा समारंभ. प्रजासत्ताक दिनासोबत 9 दिवसांचा उत्सव कोणता? तर याचे उत्तर होणार भारत पर्व. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? पर्याय दिले आपल्याला राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो, पंतप्रधान बोरिस जॉन्सन, राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी किंवा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. तर याचे उत्तर होणार इमॅन्युएल मॅक्रॉन. भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक कधी झाला? तर याचे उत्तर होणार 1950.
26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याच्या उत्तर होणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ठळकपणे वैशिष्ट्यीकृत असलेला भारतीय राष्ट्रीय चिन्ह प्राणी आहे, तर तो म्हणजे सिंह. सिंह याच्या उत्तर होणार. पहिली प्रजासत्ताक दिन परेड कधी झाली? पर्याय दिले आपल्याला 1948, 1950, 1952 किंवा 1960. तर याचे उत्तर होणार 1950. 2019 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या परदेशी नेत्याला आमंत्रित केले होते? पर्याय दिलाय डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, शिंजो आबे किंवा एमॅन्युएल मॅक्रॉन. तर याच्या उत्तर होणार शिंजो आबे. प्रजासत्ताक दिन परेड काय दर्शविते? तर याच्या उत्तर होणार भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी समर्थ. दिल्लीत प्रजासत्ताक दिन परेड कुठे आयोजित केले जाते? तर याचे उत्तर होणार कर्तव्य पथ, राजपथ. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभात भारताचे राष्ट्रपती काय करतात? तर याचे उत्तर होणार भाषण देते. 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाला प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित करण्यात आले होते? तर याचे उत्तर होणार ब्राझील. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे महत्त्व काय आहे? याचे उत्तर होणार भारताचे यश आणि प्रगती साजरी करणे. कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांची जयंती प्रजासत्ताक दिनासोबत असते? पर्याय दिलाय सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लजपत राय किंवा चंद्रशेखर आझाद. तर याच्या उत्तर होणार सुभाषचंद्र बोस. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारचे महत्त्व काय आहे? तर याचे उत्तर होणार सशस्त्र दल आणि नागरिकांना अपवादात्मक शौर्याला मान्यता देणे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये परफॉर्म करणाऱ्या पहिल्या लष्करी बँडचे नाव काय होते? तर याचे उत्तर होणार इंडियन आर्मी बँड. अमर जवान ज्योती येथे प्रजासत्ताक दिन समारंभाचा कोणता भाग होतो? पर्याय दिलाय ध्वजारोहण, पुष्पहार अर्पण समारंभ, सैन्य परेड किंवा राष्ट्रगीत सादरीकरण. तर याच्या उत्तर होणार पुष्पहार अर्पण समारंभ. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? तर याचे उत्तर होणार भारतरत्न. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत केले? तर याचे उत्तर होणार 24 जानेवारी 1950 रोजी.